जॉब मिळाला आता माझी सर्व स्वप्न पूर्ण होणार. अरे वा, छानच की. अरे पण अमेरिका पाहिजे म्हणालास, ते आहे तरी कुठं? काय आहे, अमेरिका म्हणजे खूप मोठा देश आहे. आज सकाळीच मला मेल आला आहे, तिकडे नोकरीसाठी बोलवले आहे त्यांनी. चला आता आम्हाला अमेरिका पाहायला मिळणार म्हणायची. नाही बाबा, पहिल्यांदा आम्हाला तिकडे जावं लागेल. तिकडून जाऊन स्थिर त्यावर झालं की तुम्हाला तिकडे घेऊन जातो. मग आम्ही कोणासोबत राहायचं? तुमच्याशिवाय आमचा वेळ कसा जाणार? तुम्ही इथे नाही ही कल्पनाच करवत नाही बघ आम्हाला. झाले का सुरू? कधी नव्हे ती चांगली नोकरीची संधी आली की झाली तुमची रडारड सुरू. तशी आमची काही स्वप्न ती कधी पूर्ण करणार? असं आयुष्यभर राहणं मला नाही आवडत. आम्ही फक्त देश सोडतोय, जग नाही. अरे बाळा, असं अभद्र बोलू नकोस रे. तुम्हाला जे हवं ते करा, आमची काहीही हरकत नाही. अरे पण तोपर्यंत आमची सोय कशी आणि कुठं करणार आहेस बेटा तू? बाबा, तुम्ही मागे म्हणालात ना, तुमचे व आईचे अनेक मित्रमैत्रिणी आपल्या शहरातील वृद्धाश्रमात आहेत. हवं तर तिथे तुम्ही थोडे दिवस राहू शकता. तिथे तुम्हाला एकटंही वाटणार नाही. आम्ही येताना हा तिथला ऍडमिशन फॉर्म सुद्धा घेऊन आलोय. अरे बाळा, जर थोड्या दिवसांचाच प्रश्न असेल तर आम्ही इथेच राहतो ना आपल्या घरात. अहो बाबा, आम्हाला तिकडे जायचं आहे, म्हणजे खूप खर्च आहे. मी विचार करतोय आपले घर विकले तर त्या पैशातून आम्हाला तिकडे जाता येईल. तसं आता आपलं घर आता खूपच जुनं झालं आहे. अरे बाळा, असं म्हणू नकोस. जुनं जरी असलं तरी ते आपलं घर आहे. तुझा जन्म सुद्धा याच घरात झाला बरं, आणि आता हे विकायचं म्हणजे वाईट वाटतं रे. झालं का परत रडगाणं सुरू? आम्ही काही करायचं म्हटलो की तुम्ही नेमकी आडवे येतात. माझी प्रगती कोणालाच बघवत नाही. अरे बाळा, असं कसं म्हणतोस तू? आम्ही फक्त इतकंच म्हणतोय. वसुधा काहीच बोलू नकोस. बाळा, तुम्ही जसं म्हणाल तसं आम्ही करू. तो वृद्धाश्रमाचा फॉर्म भरतो. काका काकू या, माझे नाव आनंदी. मी आपले स्वागत करते. आई, बाबा, सर्व काही कागदपत्र फॉर्मॅलिटी मी पूर्ण केली आहे. लवकरच आम्ही तुम्हाला घ्यायला येऊ. आम्ही निघतो आता. ठीक आहे, आम्ही तुमची वाट पाहतोय. बाळांनो, लवकर या हा. अगं आनंदी, माझा मुलगा अमेरिकेत जातोय. आमची हेळसांड होऊ नये ना म्हणून इथं पाठवलं त्यांनी आम्हाला. आमची सुनबाई सुद्धा खूपच काळजी करते बघ आमची. हो का? छानच. चला, मी तुम्हाला तुमची खोली दाखवते. हॅलो, अरे बाळा, मी बोलतीये. कसा आहेस? तुझी आठवण येते रे.
आई, मी खूप कामात आहे, नंतर फोन करतो. काय म्हणालं आपलं बाळ? अहो तो मीटिंग मध्ये आहे, फोन करतो म्हणाला. अरे बाळा, आम्हाला येऊन इथं 2 महिने झाले. तू कधी कधी येणार आहेस? आई, सारखं सारखं फोन करू नको. आम्ही इथे स्थिर झालो की येऊ तुम्हाला घ्यायला. आता फोन ठेव. 2 महिन्यानंतर. काय कारण सांगितलं यावेळी? काम संपल्यावर येईल म्हणाला हो. आमच्या मुलावर आमचा पूर्ण विश्वास आहे. तो असं नाही करणार. तो नक्की येणार आम्हाला घ्यायला. एक वर्षानंतर. काका काकू, तुमच्या मुलाचा अपघात झालाय. काका, तुम्ही तर म्हणालात तुमचा मुलगा अमेरिकेत आहे, पण तो आपल्याच शहरातील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. असं कसं होईल? जर तो अमेरिकेला गेलाच नाही तर मग इथे असूनही त्याने आम्हाला इथे का ठेवलं आहे? अहो, हे बोलायची ही वेळ नाहीये. चला पटकन हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर, माझा मुलगा ठीक तर आहे ना? त्याला काय झालंय? तुमच्या मुलाचा अपघातामध्ये एक डोळा निकामी झाला आहे. लवकरात लवकर त्याला डोळा मिळायला हवा, नाहीतर तो कायमचा अंध होऊ शकतो. नाही डॉक्टर, तुम्ही माझा डोळा घ्या, पण माझ्या मुलाला मी असं नाही पाहू शकणार. तुम्ही पूर्ण विचार करून बोलत आहात ना? हो, मी त्याची आई आहे. मी त्याला या अवस्थेत नाही बघू शकत. पण डॉक्टर, एकच विनंती आहे. मी त्याला माझा डोळा दिला आहे हे त्याला समजता कामा नये. अगं वसुधा, तू हे काय बोलत आहे? अहो, ते आपलं बाळ आहे. त्याची काळजी घेणं हेच तर आपलं कर्तव्य आहे ना. डॉक्टर साहेब, आम्ही इथे आलो होतो हे माझ्या मुलाला कळता कामा नये. ठीक आहे, हे सगळं फक्त एक आईच करू शकते. जरा फोन लावून बघता का? मला त्याची खूप आठवण येत आहे. तो ठीक तर असेल ना? हॅलो बाळा, कसा आहेस? कधी येणार आहेस? अरे तुझी आई आजारी आहे, तिला एकदा येऊन भेटून तरी जा. हॅलो, हो बाबा, आम्ही येतोय 2-3 दिवसात. आता फोन ठेवा. अहो, काय म्हणाला आपलं बाळ? ठीक तर आहे ना? मला शेवटचं तरी त्याला बघायचं आहे हो. अगं वसुधा, उठ ना. काय काय होतंय तुला? वसुधा, वसुधा, आनंदी, आनंदी बघ ना, हिला काय झालंय? वसुधा, वसुधा. नाही, असं होऊ शकत नाही. वसुधा, अगं उठ ना. अजून आपल्याला भरपूर जगायचं आहे. आपलं बाळ आपल्याला भेटायला येणार आहे. वसुधा, वसुधा, उठ वसुधा. असं एकटं सोडून जाऊ नकोस मला वसुधा.
कुठे आहे? लवकर आलास रे पोरा. तिने केलेल्या उपकाराची परतफेड करायला आलास का? अहो बाबा, ते आम्ही वृद्धाश्रमाची फी भरायला आलो होतो. आणि असं टोचून का बोलताय? कोणत्या उपकाराची परतफेड? बरोबर, उपकार नाही, कर्तव्य केलं. तिनं तुला जन्म दिला, तुला मोठं केलं. इतकंच नाही तर तुला दुसरं आयुष्य दिलं. अरे तिच्यामुळे तू परत एकदा ही सृष्टी पाहत आहेस. काय बोलत आहात तुम्ही? मला काहीच कळत नाहीये. होय बाळा, तुझा अपघात झाला आणि एक डोळा निकामी झाला तेव्हा तुझ्या आईनं तिचा एक डोळा तुझ्यासाठी दिला. तुला हे ऐकून त्रास नको म्हणून हे लपवून ठेवायला सांगितलं त्या माऊलीनं. काय? बाबा, आई कुठे आहे? आई, मी चुकलो. मला तिची माफी मागायची आहे. बाळा, खूप उशीर झाला रे. तुझी आई या जगात नाही आता. बाबा, असं नका बोलू. माझी आई हवी आहे. बाळा, तुला तुझी आई मिळणे आता शक्य नाही, पण तिची एक शेवटची इच्छा आहे. ही चिठ्ठी तू वाचावीस. माझ्या बाळा, कसा आहेस? ठीक आहेस ना? मला माफ कर, मी विसरले की तुला बाळा म्हटलेलं आवडत नाही. पण मी तरी काय करू? मला सवय आहे तुला बाळा म्हणायची. आपलं मूल किती का मोठं होईना, ते आपल्या आई वडिलांसाठी नेहमी लहानच असतं, नाही का? तुझी खूप आठवण येत होती. कधी कधी असा विचार करते की तू मोठा झाला नसतास ना तर किती बरं झालं असतं. पण परत वाटतं की मी किती स्वार्थी आहे तुझ्या प्रेमापोटी असं वेड्यासारखा विचार करणारी. आयुष्य किती लहान असतं रे. काळ कसा निघून जातो ते समजतच नाही. तुझं लहानपण सांभाळण्यात आम्ही स्वतःच सर्व काही विसरून गेलो. तुला वाढवलं, शिकवलं, मोठं केलं. तू आता खरंच मोठा झालास, समजूतदार बनलास आणि शिकण्यासाठी बाहेर निघून गेलास. अरे, आता कुठं आपण एकत्र राहायला लागलो होतो. इतक्यात अमेरिकेत नोकरीसाठी जायचं खोटं कारण सांगून तुम्ही आम्हाला वृद्धाश्रमात सोडून निघून गेलात. असं तुम्ही करण्याचं काय कारण असेल हे विचारायला मी कदाचित नसेलही, पण या प्रश्नाचं उत्तर मला शेवटपर्यंत मिळालं नाही. बाळा, आम्ही इथे एकाच आशेवर राहिलो की तू नक्की परत येशील. आज तुम्हा दोघांकडे सर्व काही असेल, पण या आनंदात तुमच्या आई बाबांना सहभागी करण्याची तुझी इच्छा का झाली नाही हाच प्रश्न मला पडला होता. आज तू परत आलास खरा, पण थोडासा उशीरच केला. बाळा, तू आम्हाला कधीच भेटायला आला नाहीस, स्वतःहून फोनही कधी केला नाहीस. आम्हाला दुसरं काहीही नको होतं रे, फक्त तुम्ही हवे होता. मी गेल्यानंतर तुझे बाबा एकटे पडणार. तू मला भेटायला नाही आलास, किमान माझ्या नंतर तुझ्या बाबांना तरी भेटायला नियमितपणे येत जा. त्यांची काळजी घे. तुला आणि सुनबाईला खूप खूप आशीर्वाद. खूप मोठा हो. तुझीच आई. आई, मला माफ कर. आम्हाला आई बाबा ओझं वाटू लागले म्हणून आम्ही त्यांना वृद्धाश्रमात सोडलं. पण मला आज समजलं की आई बाबांचं असणं काय असतं. आज मी खऱ्या अर्थाने भिकारी झालो. कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.
यामध्ये नेमकी चूक कोणाची? मुलांना चांगलं शिक्षण देणाऱ्या आई वडिलांची, की एका ठराविक वर्षानंतर आई वडील म्हणजे ओझं वाटणाऱ्या मुलांची? नेमकं चुकलं तरी कुठे, आणि नेमकं चुकलं तरी कोणाचं? अहो, खर तर अशी दुर्दैवी वेळ कोणत्याच पालकांवर यायला नको. या मुलाला आई बाबांनी शिक्षण तर दिलंय, पण कदाचित संस्कार द्यायला विसरले की काय? सद्गुरू परमपूज्य मोरेदारांना या भविष्यातील संकटाची जाणीव होती.